परिमेय संख्येची सोपी व्याख्या P छेद Q, P छेद Q अशी कोणतीही संख्या ज्या ठिकाणी Q हे 0 नसावे, म्हणजेच P छेद Q अशी कोणतीही संख्या ज्याचा छेद जो Q आहे हा Q 0 नसला पाहिजे, म्हणजे Q इज नॉट इक्वल टू 0, याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. मग या परिमेय संख्येमध्ये धन संख्या, शून्य, ऋण संख्या, अपूर्णांक या सर्वांचा समावेश होतो. म्हणजे खूप मोठा सेट आहे हा. फक्त छेद 0 नसलेल्या सर्वच संख्या परिमेय संख्या आहेत. तर आता यावरील क्रिया म्हणजे काय, तर यामध्ये लहान मोठेपणा हा पण आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर परिमेय संख्यांचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा जसं की मध्यभागी 0, त्यानंतर उजवीकडे धनसंख्या जसं की 1/2 असेल, 2/3 असेल, 1 असेल, 5/4 असेल, 3/2 असेल, 2 असेल, म्हणजे अशा सर्व संख्या. तसंच -1/2, -2, 3/2, -2 सॉरी -1, -3/2 आणि अशा वाढत जाणाऱ्या संख्या. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की यामध्ये शून्य आहे, अपूर्णांक आहे, पूर्णांक संख्या आहेत, ऋण संख्या आहेत, धन संख्या आहेत, सर्वच. शून्य ही सुद्धा परिमेय संख्या, हे लक्षात घ्या. या परिमेय संख्येमध्ये या परिमेय संख्येचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा हे आपण समजून घेऊया. तर जेव्हा आपल्याला परिमेय संख्येचा अभ्यास करायचा असतो तेव्हा परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ओळखायचा. पहिल्यांदा तर सर्व ऋण संख्या या लहान आहेत, त्याच्यापेक्षा शून्य मोठा आहे, आणि त्याच्यापेक्षा सर्व धन संख्या मोठे आहेत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा दोन संख्या दिल्या जातात, उदाहरणार्थ समजा -5/3 आणि 0. आता -5/3 म्हणजे काय, ऋण आहे, तर त्याच्यापेक्षा शून्य मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी आपण 0 इज ग्रेटर दॅन -3/5 असं म्हणू शकतो. त्याचबरोबर ऋणसंख्येपेक्षा, आता कोणतीही ऋणसंख्या असू द्या, 2/5 आणि एखादा अपूर्णांक असेल समजा 1/9, पण हा प्लस आहे आणि ही मायनस आहे. म्हणजे मायनस जरी मोठं असलं तरी धनसंख्या त्यापेक्षा मोठ्या असतात. याचा आपण रूल्स किंवा नियम पण शिकणार आहोत, परंतु जनरल आपण माहिती घ्यायला लागलो. आता समजा दोन संख्या ऋण आहेत, उदाहरणार्थ -100 आणि दुसरी संख्या आहे -500. मग आता यामध्ये मोठी कोण आहे? जर दोन्हीही संख्या ऋण असतील तर जी लहान असते ती मोठी असते. बघा मी काय म्हणतोय, इफ ऑल और बोथ नंबर्स आर निगेटिव्ह देन द स्मॉलेस्ट नंबर इज ग्रेटर. म्हणजे या ठिकाणी -100 हे -500 पेक्षा मोठा आहे. तर या सिंपल कन्सेप्ट आहेत, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर दोन फ्रॅक्शन असतील प्रॉपर, तर त्यामध्ये लहान मोठेपणा कसा ओळखायचा, तर त्याचे काही नियम्स आहेत. उदाहरणार्थ समजा दोन अपूर्णांक असे आहेत, a/b आणि c/d. समजा हे दोन अपूर्णांक आहेत. तर यामध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना जर यांचा तिरकस गुणाकार केला, म्हणजे तिरकस गुणाकार म्हणजे कसा, तर a आणि d चा आणि b आणि c चा. तर a आणि d चा गुणाकार म्हणजेच ad आणि c आणि b चा म्हणजेच bc. आता या ठिकाणी या गुणाकारामध्ये जर ad हा गुणाकार मोठा असेल, ad हा गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा असतो, म्हणजेच a/b
ग्रेटर दॅन सी छेद डी. आता याचं एक उदाहरण पाहूया आपण. समजा 5/3 आणि दुसरा अपूर्णांक आहे 7/9. आता इथं जर तिरकस गुणाकार केला तर बघा 5 गुणिले 9, 5 गुणिले 9 म्हणजे 45 येतो. आणि 3 गुणिले 7 जर केलं तर तो येतो 21. म्हणजे हा पहिला गुणाकार मोठा आहे 5 गुणिले 9. म्हणून हा अपूर्णांक जर आपण पाहिला तर 5/3 मोठा आहे 7/9 पेक्षा. तर या पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. दोन अपूर्णांक जर दिले असतील तर त्यामध्ये लहान मोठेपणा ठरवत असताना हा क्रायटेरिया आपल्याला समजून घ्यायचा आहे. तिरकस गुणाकार करून. आता यामध्ये दुसरी कंडिशन पण आपण पाहणार आहोत. हे लिहून घ्या 1 मिनिटामध्ये. त्यानंतर आपण दुसरी कंडिशन पाहूयात. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? तर यावरून आपल्याला याचा लहान मोठेपणा यानंतर आपण यामधील दुसरी कंडिशन समजून घेऊयात. तर दुसरी कंडिशन आहे, समजा 5/2 आणि दुसरा अपूर्णांक आहे 7/1. आता तिरकस गुणाकार करा, काय येतो पहा. 5 आणि 1 चा जर गुणाकार किती आला तर 5 गुणिले 1 म्हणजे 5 येणार आहे. आपण दोन्ही गुणाकार लिहूयात आणि इकडे गुणाकार येणार आहे 7 गुणिले 2. तर 5 गुणिले 5 7 दोन्ही 14 म्हणजे हा दुसरा गुणाकार मोठा आला. तिरकस गुणाकार जर आपण पाहिला या ठिकाणी, तिरकस गुणाकार असं क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर 5 1 5 आणि 7 दोन्ही 14 म्हणजे गुणाकार कोणाचा मोठा आहे? 7 गुणिले 2 14. म्हणजेच या ठिकाणी दुसरा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजेच 5/2 पेक्षा 7/1 हा अपूर्णांक मोठा आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर तिरकस गुणाकार करून. जर आता हे निगेटिव्ह असेल तर काय करायचं ते पण आपण समजून घेऊयात. हे बराबर पण गुणाकार येतो कधी कधी, त्यावेळेस काय होतं ते पण आपल्याला समजून घ्यायचं. तर त्यासाठी एक उदाहरण पाहूयात. पहा, 7/21 आणि दुसरा अपूर्णांक आहे 3/9. आता या ठिकाणी गुणाकार करूयात आपण. 7 गुणिले 9 आणि इकडे गुणाकार येईल 21 गुणिले 3 म्हणजे 7 गुणिले 9 म्हणजे 7 9 63 आणि 21 गुणिले 3 म्हणजे पण 63च. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार दोन्हीही बाजूला समान आलाय.
म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल हे दोन्हीही अपूर्णांक 7/21 बरोबर 3/9. 7/21 बरोबर 3/9. आपल्याला या ठिकाणी दोन्ही अपूर्णांक समान आहेत असं म्हणता येईल. आता आपण निगेटिव्ह नंबरचं पण पाहूयात. जर समजा निगेटिव्ह नंबर्स असतील, उदाहरणार्थ -2/3 आणि -5/4. आता तिरकस गुणाकार कोणाचा होणार आहे? -2 गुणिले 4 आणि 3 गुणिले -5. तर -2 गुणिले 4 म्हणजेच 2 चोक 8 म्हणजे -8 आणि 5 त्रिक 15 म्हणजे -15. आता तुम्हाला सांगितलं होतं की दोन्हीही संख्या जर ऋण असतील तर जी लहान असते ती मोठी असते. जी लहान असते ती मोठी, म्हणजेच -8 हे मोठं असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिला अपूर्णांक मोठा असेल. -2/3 ग्रेटर दॅन -5/4. या पद्धतीनं आपल्याला हे ऋण संख्या असतील, धन संख्या असतील तर त्यामधील लहान मोठेपणा किंवा जो फ्रॅक्शन मधला जो लहान मोठेपणा आहे तो समजून घ्यायचा आहे. यांची बेरीज कशी करायची, गुणाकार कसा करायचा, या पण आपल्याला काही गोष्टी कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजेत. तर त्याचे पण आपण उदाहरणं पाहणार आहोत. आता या लहान मोठेपणामध्ये जर समजा जास्तीचे अपूर्णांक असतील तर काय करायचं घेऊयात. त्याचबरोबर दोन्ही ऋण असतात कधी कधी बघा. -2/5 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे -2/3. आता ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद दोन्हीही ऋण असतात ते धन असतात ऑटोमॅटिक. म्हणजे हे होणार 2/5 आणि हे होणार 2/3. आणि आपल्या माहितीस्तव जर अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. अंश समान असल्यास. आणि छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. मीन्स इफ न्यूमरेटर इज इक्वल, that fraction is greater which denominator is small, and when denominator equals those fraction greater whose numerator also greater. तर या सिंपल कन्सेप्ट आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत.